भाजपचे आमदार सुरेश धस सातत्याने अजित पवारांना लक्ष्य करतायत। परभणीनंतर पुण्यातही धस यांनी अजित पवारांवर टीकास्त्र डागलं। त्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं देखील धस यांच्यावरून भाजपला इशारा द्यायला सुरुवात केल्याचं दिसतंय। त्यामुळे मस्साजोगच्या राजकारणावरून महायुती अंतर्गत धसफूस सुरू झाल्याचं दिसतंय। मस्साजोग हत्याकांडाच्या विरोधात राज्यभरात मोर्चांचं सत्र सुरू झालेलं असतानाच सुरेश धस यांनी धनंजय मुंडे आणि त्यांच्या आडून अजित पवार यांनाही लक्ष्य केल्याचं दिसतंय। शनिवारी अजितदादा क्या हुआ तेरा वादा म्हणणाऱ्या सुरेश धस यांनी रविवारी पुण्यातल्या मोर्चातून अजित पवार यांच्यावर पुन्हा एकदा थेट निशाणा साधला। अजितदादा तुझ्या पाया पडतो, तुझं काय अडकलं रे ह्यांच्यापाशी, हे जाऊ देण्याला का बाहेर। गेल्या 2 दिवसांपासून सुरेश धस अगदी स्पष्टपणे अजित पवार यांच्यावर टीका करतायत। महायुतीत एकत्र असलेल्या भाजपचाच आमदार अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवत असल्यानं आता राष्ट्रवादीनं सुद्धा पलटवार करायला सुरुवात केली आहे। राज्याच्या अर्थमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांबद्दल असे अपशब्द वापरले त्या कोणालाही सुट्टी भेटणार नाही, त्याला व्याजासकट त्याचा परतावा मिळेल। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून धस अजित पवार यांनाही लक्ष्य करतायत। त्यांच्या या टीकेमुळे राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले असून मस्साजोगवरून महायुतीच्याच 2 पक्षांमध्ये मोठा वाद असल्याचं पाहायला मिळत आहे।